महोत्सवामध्ये ताई प्रथमच मी स्टॉल लावला, पण बाहेर देश-विदेशामध्ये आणि भारतामध्ये महाराष्ट्राचा रानमेवा मोहफुल लाडू, जे की जंगलामध्ये जेवढे बी फळं आहेत, डिंक आहे, चारोळी आहे, गोडंबी आहे, त्याच्यानंतर अनेक असे वन औषधे आहेत जे की आपल्याला माहीत नाहीत, त्यापासून बनवलेला हा रानमेवा म्हणजे मोहफुल लाडू. याच्यामध्ये मशरूम आणि मोहफूल. लोकांना मोहफूल म्हणलं की अशी भीती वाटते की या मोहफुलापासून फक्त दारूच निघते, पण आम्ही अनेक असे प्रोडक्ट बनवलेले आहेत. मोहाचे आचार आहे माझ्याकडं, मोहाची चटणी आहे, मोहाचा राब आहे, मोहाचे मिलेट्स आहे आणि मोहाचे खूप सारे प्रोडक्ट आहेत की लोकांना एकच माहीत होतं की यापासून फक्त दारू तयार होते. पण आज मला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याची इच्छा आहे आणि दुबई सिलेक्शन आहे माझं. तर येणाऱ्या काही काळामध्ये हा प्रोजेक्ट माझा जागतिक लेवलला नेऊन ठेवल. आणि या कुसुम महोत्सवामध्ये ज्यांनी मला स्टॉल लावण्याची संधी दिली असे आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि त्यांची टीम, विशेष म्हणजे मंगलाताई रुईकर मॅडम यांनी सांगितलं की तुमचा स्टॉल आमच्या कुसुम महोत्सवामध्ये यावर्षी लागला पाहिजे. गेल्या वर्षीच लावणार होतो, पण मला काही अडचणी आल्यामुळं माझा लागला नाही. आणि हे जे मोहाचे लोकांची एक धारणा आहे की यापासून काही होत नाही, पण तेलंगणा गव्हर्मेंट आणि महाराष्ट्र शासन आता महिलांना डिलिव्हरीसाठी महिलांना हा प्रोटीनयुक्त मोहाचा लाडू पुरवठा करत आहेत महिला बालकल्याणला. आणि तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा की या मोहाच्या लाडूचे अनेक फायदे आहेत. पण शरीरातलं कॅल्शियम कमी झालं किंवा प्रोटीन कमी झाले तर आपण असे केमिकलचे पदार्थ खातो. पण आमचं एक म्हणणं आहे की केमिकलचे पदार्थ न खाता हे नॅचरली पदार्थ आणि नॅचरली मोह आहे याचा रोजच्या आहारामध्ये जर वापर केला तर आपल्याला कोणतेच आजार होणार नाहीत. धन्यवाद.